शुभ सकाळ. तर आज आहे 24 जुलै आणि आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजेच गतहरी अमावस्या असं पण आपण म्हणतो. गत म्हणजेच गेलेला आणि हरी म्हणजेच आहार. तर गेलेला आहार म्हणजे आपण जो पण आहार आत्तापर्यंत सेवन केलेला असतो तर तो काही प्रमाणात आपल्याला वज्र करायचा असतो. जसं की मांसाहार किंवा जे पण पचायला जड असलेले अन्न आपण सेवन केलेले असतं तर ते आपल्याला वज्र करायचं असतं. त्याच्यामुळे आपण गतहरी अमावस्या असं पण म्हणतो. तर गटारी नाही बरं का, गटारी हा एक भ्रम आहे लोकांचा आणि ते गतहरीला गटारी म्हणून लोकांनी संबोधले आहे. तर यालाच दीप अमावस्या असं पण म्हणतात. तर इथे मी पूर्ण देवघराची ही स्वच्छता केली आहे मस्त. आणि देवांना मी आता पंचामृताने स्नान घालून मस्त असं त्यांची प्राणप्रतिष्ठा करणार आहे. तर तुम्ही बघू शकतात मी सर्व देवांना पंचामृताने आंघोळ घातली. त्यानंतरून मी त्यांना स्थानापन्न केलं. तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं आहे. असं जर काही असेल सण वगैरे असेल तर खूप मन प्रसन्न होते आणि खूप असं छान अशी मी दिव्यांची मांडणी पण केली आहे. तर दिव्यांची मी पूजा करते आहे. ती इथे दिव्यांना हळदी कुंकू आणि फूल आणि अक्षदा टाकून मी दिव्यांची पूजा करून घेतली. त्यानंतरून मी दिवे सर्व लावून घेणार आहेत. तर त्यानंतर आपण याच दिव्यांना आणि देवाला गोडाचा नैवेद्य देतात. तर ह्याच्यामध्ये त्या नैवेद्यामध्ये असं म्हणतात की ज्वारीच्या लाह्या द्यायच्या असतात. पण ज्वारीच्या लाह्या नसतील तर आपण एखादा दुधाचा पदार्थ देखील देऊ शकतो. तर मी खीर बनवणार आहेत. तर दिवे सर्व प्रज्वलित केल्यावर खूप प्रसन्न वाटत होते. एकदम तेजोमय सगळं वातावरण वाटत होतं. मला तर खूप प्रसन्न वाटलं आणि देवघर पण एकदम उजळून निघालं होतं. तर तुम्ही बघू शकतात. त्यानंतरून मी बनवलं नैवेद्यामध्ये खीर बनवली होती, वरण भात आणि भाजी आणि पोळी असा नैवेद्य मी बनवला. तर मी नैवेद्य मस्त असा दाखवून घेतला आहे. तर येस, गुड आफ्टरनून. तर माझं लंच झालं. तर तुम्ही बघितलं पूजा झाली आणि हृदयांश नाही आहे, हृदयांश गेला आहे स्कूलला. तर मी घेतलं आहे ऑफिसमधून सुट्टी कारण मम्मींना बरं नाही आहे आणि ऑफिस आणि म्हणजे हृदयांशचं पण आणि घरातलं पण. तर ते सगळं मॅनेज होत नव्हतं म्हणून मग मी सुट्टी टाकली. उद्यापासून मी परत जॉईन करणार आहे. तर अशी होती माझी दीप अमावस्याची पूजा जी सकाळची मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि खूप छान क्लायमेट पण झालेलं आहे. पण अजून माझं डस्टिंग वगैरे सगळं बाकी आहे कारण सगळं आवरता करता खूप उशीर होऊन गेला. मग म्हणून म्हटलं की ठीक आहे निवांत आवरूया. मावशी पण येतील थोड्या वेळातच, मग त्या पण बाकीचं आवरून जातील आणि हृदयांश पण येईल. तर हृदयांश येऊपर्यंत मला सर्व आवरायचं आहे. तर यस, मम्मी आजारी आहे जसं मी सांगितलं. तर मम्मींना थोडासा राईट डोळ्याचा प्रॉब्लेम आला आहे. म्हणजे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होत नाही आहे म्हणून त्यांना थोडंसं कमी दिसतं आहे. मग म्हणून थोडंसं ऑब्झर्वेशन आणि त्यांना रेस्ट घेण्यासाठी मी सुट्टी घेतली आणि मम्मींना आराम असा छान भेटतो आहे. पण त्या लवकरच कवर होतील आणि सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित परत पुन्हासारख्या होतील. तर बघूया आता हृदयांश आल्यावर काय काय होतो. आणि हां, तर दीप अमावस्या आहे म्हटल्यावर संध्याकाळची पण पूजा असणार आहे. मी हृदयांशला ओवाळणार देखील आहे. म्हणजे कणकेचे दिवे बनवतो. मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच होतं की हृदयांशला मी त्या दिव्यांनी ओवाळलं होतं. तर तसंच ह्या वर्षी देखील हृदयांशला ओवाळणार आहे. आणि सर्व लहान मुलांना या दिवशी म्हणजे संध्याकाळी 6 ते 10 मध्ये कधी आपण ओवाळू शकतो असं सांगितलं आहे. जेणेकरून मुलांची इडापिडा जाते आणि त्यांना चांगलं आरोग्य प्राप्त होतं. सगळ्या गोष्टी ह्या होतात. तर त्याच्यासाठी लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळायचं असतं. तर ते मी ओवाळणार आहे आणि संध्याकाळची पूजा पण शेअर करणार आहेत. तर तुम्ही बघत राहा हृदयांश आल्यावर काय होतं ते.
तर मी पूर्ण घराची स्वच्छता मस्त अशी केली. सर्व दाखवणं शक्य नाही म्हणून मी फक्त हॉलचं दाखवलं. तर इथे मी सोफाचे जसे कवर चेंज केले तसंच सर्वीकडे बेडशीट वगैरे चेंज करून घेतले. सर्वीकडचे जाळे वगैरे झटकून घेतले आणि छान असं सर्व घर स्वच्छ केलं. हृदयांश आला आहे घरी. कसं होतं स्कूल? मस्त होतं. तर मी सकाळी ब्लॉग चालू केलेला आहे. तर मम्मा आज पौर्णिमा आहे म्हणून तू व्लॉग बनवतेय. पौर्णिमा नाही रे, मग दीपामावस्या. अमावस्या आज. अच्छा, मग श्रावणच्या पहिले चालू होतं का ते? उद्यापासून श्रावण सुरू होणार आणि मग श्रावणचा पहिला दिवस. तर आज बाप्पा केला तू बाप्पा? कुठे बाप्पा केला का वरती? नाही. ओके, थोड्या वेळाने बाप्पा करायचा. तर आज दीपा अमावस्या म्हणजेच आषाढ संपतं. आषाढची अमावस्या संपते आणि सगळे दिव्यांची पूजा होती. जेवढे पण आपल्या घरात दिवे असतात ना ते दिवे दिवा म्हणून दीपा अमावस्या म्हणतात. समजलं? का बरं करतो आपण ती पूजा? करायला पॉझिटिव्ह वाइब्स आणि एकदम लाईट दाखवतो. म्हणजे एकदम लाईट प्रकाश देतं आणि आपला जे निगेटिव्ह एनर्जी असती ती पळून टाकते. व्हेरी गुड. तर त्याच्यामुळे आपण ही अमावस्या सेलिब्रेट करतो आणि श्रावण पण सुरू होतं म्हणून सर्व देवांची पूजा व्यवस्थित होते आणि दिव्यांची पण पूजा केली जाते. ओके. यस. अभी नॉनव्हेज बंद है ना? येस. मम्मा नॉनव्हेज खायचं असेल एका नॉनव्हेजचं दुकान पाहायचं, घ्यायचं, USA ला जायचं आणि तिथं खायचं. नाही तरी पण तिथे जरी गेलो तरी आपलं श्रावण कुठे पण जाऊ, श्रावण तर राहणारच ना आपल्याला. स्पेस मध्ये पण. हो, स्पेस मध्ये तर काहीच नाही शकत. तिथं ग्रॅव्हिटी नाही, काही नाही. हेल्मेट वर कोण काय हेल्मेट खाईल. चला स्टे ट्यून. कल्याणम आरोग्याने धन संपदा शत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दीपकारकाने कुंडल मोतिया. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दीपकारकानी कुंडल मोतिहार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सगळ्या देवांपाशी. तर येस, आता अशी तुम्ही पाहिलंच कशी पूजा झाली. तर आता मम्मी म्हणजे हे केलं. तर सगळी निगेटिव्ह एनर्जी जाओ, तुला खूप छान असं हेल्दी आयुष्य भेटो, त्यानंतरून खूप छान असं निरोगी आयुष्य भेटो. निरोगी म्हणजेच हेल्दी. तर हेल्दी आयुष्य भेटो आणि तू खूप मोठा हो, त्याच्यासाठी तुला ओवाळलं. मोठं काय बोलू. तर अशी होती आमची दीपा अमावस्येची पूजा. मस्त पूजा झाली आहे आणि खूप छान वाटतं. संध्याकाळची पण पूजा खूप छान झाली, खूप प्रसन्न वाटलं. आणि मी जे कणकेचे दिवे बनवलेले होते तर 2 तेलाचे दिवे होते त्यानेच हृदयांशला ओवाळलं आणि जे 5 दिवे होते त्याने जे दिव्यांची मांडणी केलेली होती तर त्यांना ओवाळलं. तर खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटतंय, म्हणजे असं पॉझिटिव्ह वाटतंय, हो ना? तर कसं वाटलं तुम्हाला? भारी वाटलं ना? आम्हाला भारी वाटलं. आम्ही काय करणार आता. चलो तर सगळ्यांची पाया पडून.
का जे करायचं. त्यांच्या का बरं? स्टॅच्यू ऑफ युनिटी. कोण नाव? सरदार वल्लभभाई पटेल. सलाम बोलला काहीतरी. सलाम. सरदार सरदार तेच. सरदार वल्लभभाई पटेल. पण ते अर्धेच झाले. काय बरोबर आहे. इथून पाहायचं. इथून असं ब्लॅक काय माहिती थोडं. तिथून पाहू शकतो. इथून असं वरती लिफ्टने जायचं. हो गुड. तर येस गाईज, आता मम्मीने बनवलं पावभाजी. येस. तर पावभाजी कुठे आहे? पावभाजी कुठे आहे? पावभाजी इथं आहे. मस्त पावभाजी आहे. तर आता आम्ही करू ब्लॉग एंड. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? रुदियांशला कसं वाटलं? मला तर भारी वाटलं. हां, तर आज मी बनवली आहे पावभाजी, कारण आम्ही काल नॉनव्हेज खाल्लं हां, म्हणून आज काहीतरी स्पेशल खायचं होतं. हां, म्हणून मग पावभाजी बनवली आहे. आणि आमचा असा हा आजचा दिवस गेला. कशाचा? उद्यापासून काय सुरू होतंय? श्रावण, हा ना. मम्मा एक काम तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? नक्की तुम्ही एक काम करतो. श्रावणसाठी मी एक प्लेन बनवल, त्याच्यावर ड्रॉइंग काढल, लिस्ट लिहिल आणि असं मस्त 12 वाजता आकाशात पाठवल. म्हणजे बात पाणलं म्हणजे समजल श्रावण चालू झालं. बाप्पाला ऑलरेडी माहिती आहे. तर कसा वाटला ब्लॉग? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तो स्टे ट्यून.